तर बघूया मित्र काय चुरचुरते हात आहे. नजर लागली वाटते कोणाची तरी च्या माईला. तर मस्त निव्वळ एकदम ताजे ताजे मासे बघा. याचं कसं हलतोय अजून. तर एवढे भेटले आपल्याला. कांडाळी आपण अजून काढली नाही आहे. सुप्रभात मित्रांनो. सकाळी उठलो आहेत 5:30 झाले आहेत. थोडा लेटच झाला आहे तरी पण बोललो टाकून येऊया आपण कांडाळी. तर निघालो आहेत आम्ही. बघूया उदू आपल्यासोबत आहे. उदू सांगेल तिकडे आपण कांडाळी टाकू आणि दुपारी बघू काय भेटतंय काय. चला. तर थोडे पहाड झालेली आहे हे बघा. उदू आहे आपल्यासोबत. मस्त धुका आलेला आहे. जास्त खोल नाही पाणी आपल्या तर तिथेच टाकूया आपण. हां 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 खालची साईड नाही जास्त पाणी नसतं. एवढं असतं. हां टाकतो. हां तो तू बोलतो तूच जा. तो जातो आणि टाकून येतो. चला. तशी पुढे टाकत जाऊया आपण. उदू दाखवतो आपल्याला पुढे टाक बोला. तसे आपण जाऊया टाकत टाकत. तिकडे एकदम धुका मस्त आला एकदम त्या साईडला. तिकडनं होतो रे. चला. हळूहळू टाक हळूहळू टाक. अजून टाक. थांब आधी थांब. हां टाक अजून. लूज कर. सोड अजून सोड. परत थांब आणि सोडाय जरा. आहे तशी लूज टाकीच चल. लागला हा काय तर. लागला हा. हां तिथे बारीक एक लागलो. हा काय नाही बांबार आता. वाकडं तिकडं झालं व्हिडिओ मध्ये. पहिल्यांदा टाकलंय ना. तर हे आमचं एशीवरचा आंबा आहे हा. तर कांडाळी टाकली आपण. 1-2 मासे छोटे छोटे लागलेत. मोठा एक लागलेला तो वाटते सुटला बोलतो उदू. फडफडत होता. काय माहिती आता गेल्यावर परत माहीत पडेल. तर आता हे दिसतंय ना इकडनं असं आपल्याला हकवत जायचं आहे आपल्या कांडाळीला दाखवतो. तर हे सगळं इकडनं असं हकवत आपल्याला ती कांडाळी तुम्हाला तिथे दिसत नसेल तिकडे न्यायचं आहे. ह्या साईडच्या माशांना थोड्या वेळाने करूया बोलतो तो. तर आता ब्रश करून मग येतो. चला. तर आताच कांडाळी टाकून आल्या. उदू आपल्याला सांगतोय कांडाळी कशी टाकायची आहे. कसे टाकायची बोलले. जरा लूज टाकायची लूज. आता जी टाकले बोलतो तो एकदम आपण टाईट टाकले. तो बोलतो थोडी घण टाकली पाहिजे तरी पण लागतील बोलतोय. तर आता आपण ब्रश करूया. घराकडे आलो आहे आणि थोडंसं बोलतो ऊन पडू द्या मग जाऊया आपण. बघूया नाही तर कोण दुसरा काढून पण नेऊ शकतो आपले. तर आता ब्रश करून येऊया आणि थोड्या वेळाने जाऊया. थोडंसं ऊन पडू दे म्हणजे साधारण 8-1 वाजू द्या मग आपण जाऊया काढायला. बघूया किती लागतात ते. चला. उदू खालीच उभा आहे. सकाळी लवकर उठलेलो ना तर झोपलो जा. तर अरुण का गेला पण आहे. आता मी आणि चॅम्प चाललो आहे काढायला. तर बघूया काय लागतात का. चला. तर चॅम्प पण आला आहे. चॅम्प बोलतो मला पण यायचं आहे. बघूया किती लागतात ते. एंड ऑफ दी ब्लॉग मी तुम्हाला दाखवेनच. अरुणकाला काहीतरी लागलं आहे वाटते. तो काढतो आहे तो वर दिसतंय. चला फटाफट. तर चॅम्प पण येतो आहे बोलतो. अरुणकाने काढले पण तसं तरी पण आम्ही चाललो आहे असती. चल. चॅम्पला यायचं होतं पाण्यामध्ये. त्याला घेऊन चाललो आहे त्याला. चल सीधा चल. अरुणकाला लागले पण काढून झाला तू जायपर्यंत. ते बघ तो काढतो इकडे. हां तर इकडनं आता अरुणका काढत गेलाय तिकडे. तर इथे सध्या तर आता काय लागले नसणार आहेत. आपण बघूया पिशवीमध्ये किती आहेत ते. खुबा आहे ते खुबा. तर चॅम्पला बघूया काय लागलं आहे काय लागतोय काय.
बघत बघत झालं, कारण की हरुंगाने आताच काढली असणार तो तिकडनं येतोय म्हणजे काढतच येतोय. तर बघूया चॅम्प पोहतोय बोलतोय. हो पाहू मारुडी परत मारुडी परत मार. ते गोंधळून ठेवलंय काय ते सोडवायला पाहिजे. गेलाय चॅम्प. हे बघा ते लागलाय बघा दिसतंय. नंतर काढतोय बघा. टोळ मासा लागलाय टोळ मासा. दाखव चॅम्प. बघा असं काढतोय बघा. काय काढतात त्याला पिशवीत ठेवलेत काकाने काढून. बाजू अजून काका बोलतो 2-3 वेळा लागतील तर आपण कांडाळी काढत नाही तशीच ठेवली आहे. बघूया नंतर काढू आपण. मग तुम्हाला वर गेल्यावर मासे दाखवतो चला. तर चॅम्प मजा करून घेतो आलाय तर भिजतोय. कांडाळीवर जातोय तो. कांडाळी आली बघ उभारा. ते बघ कांडाळीवरच जातोय तरी सांगतोय. बघ किती भेटला. तर हे बघा आपल्याला एवढे भेटले आहेत मासे. आता आपण याचं सार पण करणार आहोत आणि फ्राय पण करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवतो चला. तर मस्त निव्वळ एकदम ताजे ताजे मासे बघा. याचं कसं हलतोय अजून. तर एवढे भेटले आपल्याला. कांडाळी आपण अजून काढली नाही आहे. त्या बोलत आहेत की अजून 2दा आपण काढू शकतो, जरा पाऊस लागला तर अजून मिळतील, तर तसं ठेवलं आहे. तर आता आपण एवढे काढून आणले तर ह्याचं आपण सार आणि फ्राय करणार आहोत. चॅम्पला बोलतो फ्राय पाहिजे तर आपण थोडे फ्राय करणार आहोत. जे डेमकी आहेत ते फ्राय करणार आहोत, काडी आणि डेमकी. बाकीचा टोळ माशाचा आपण सार करणार आहोत. हिला दिला आहे हे बघ हिला, तरी म्याव 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 करते. तर परत फटाफट आता सुटी करून घेतो चला. झाकण वरती घालून ठेवतो. तर मित्रांनो सुट्टी करून झाली. ॲक्च्युली कोणी व्हिडिओ काढायला नव्हतं, सुट्टी करताना काढलं नाही. तर आता आपण मीठ आणि आगोळ टाकलेलं आहे. आता हे मॅरिनेट करायला ठेवूया. ही बघा निस्ती हिला कच्चा दिला ना ही वॉमिटिंग करणार, म्हणून हिला काही जास्त देत नाही, झाल्यावरतीच आपण देऊ. तर सुट्टी करून झालेली आहे. तर थोडं असं मॅरिनेट म्हणजे मीठ आणि आगोळ जर मच्छीला लागलं तर स्टिंक निघून जातो. तर आपण ठेवलं आहे तसंच. आपण कांडाळी अजून काढली नाही. काका बोलतो ढगळ वातावरण आहे, पाऊस पडला चांगलाच तर जास्त लागतील, तर आपण तसेच ठेवले आहेत. होप्सो आपल्याला जास्त लागले तर आपण फ्राय करणार आहोत आणि ते मुंबईला नेणार आहोत. कारण की मोठा भाऊ बोलतो काही खूप वर्ष झालेत मला मासे खायला मिळाले. तर होप्सो आपण मंडेपर्यंत आहेत. दुपारची ट्रेन आहे आपली, तर उद्या परत टाकणार आहोत आणि संध्याकाळी सकाळी मॉर्निंगला काढूया. जेवढे पण लागतील ते सगळे आपण भाजणार आहोत आणि मुंबईला नेणार आहोत. तर हा ब्लॉग तेवढा मोठा नाही करणार आहोत. आजचा हा ब्लॉग आपण फिश गिरवी आणि फ्राय करेपर्यंत ठेवूया आणि मग पुढचा ब्लॉग रेकॉर्ड करूया चला. तर इथे आता आपण चूल पेटवलेली आहे. इथे पहिला आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, मग आपण मच्छी फ्राय करणार आहे. ॲक्च्युली पावसामुळे ना आग लवकर होत नाही आहे. हे बघा इकडे कसं मस्त झालं आहे बघा. वा 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 वा. तर इकडे टोप ठेवलेलं आहे आपण. हे आपण ग्रेव्हीसाठी काढले आहेत बाजूला आणि हे आपण फ्राय करणार आहोत. तर ग्रेव्हीचा मसाला सगळा इकडे आलेला आहे. थोडासा आग गरम होऊ देतो, मग आपण ग्रेव्ही करायला घेऊया. पाऊस पुरा थांबला आहे आता तर. तो बरोबर राहत नाही. हे आपण टाकूया इकडे दाखव. थोडं पाणी टाक. थोडी जाड झाली. तर यात आता आपण मस्त खतखतलंय तर फिश टाकूया चला. आता आपण यात फिश सोडूया. तर हे आपलं मस्त खतखतलेलं आहे. आपली फिश ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण फिश फ्राय करायला घेतो चला. तर मस्त झाली आहे. कोकम आपण टाकायला विसरलो होतो, नंतर टाकले आहेत परत.
तर ग्रेव्ही झाली, आपण इकडे काढून ठेवलं आहे आणि आता फ्राय पॅन ठेवलेलं आहे आपण फिश फ्राय करण्यासाठी. चला, तर मस्त फ्राय करायला टाकलेली आहे. हे बघा, सगळ्यांना एक एक पीस तरी आरामात आहे ना, दोन पीस. मस्त काम झालेलं आहे आपलं, काम फस्ट आहे. वा, मस्त फ्राय करून झालेले आहेत. काढूयात, बाकीचे टाकूया. तर गरम गरम आमटीच हातावरती पडली. तर घराच्यांचं थोडंसं काम वाढवलं, परत आमटी करायला लागते, कारण की पुरी झाली आमटी आणि उचलून ठेवत होतो तितक्यात सटकली आणि माझ्या हातावरच पडली. म्हणजे थोडीच पडली, जास्त नाही, तरी पण घरात जेवणारे भरपूर आहेत, तर थोडी परत आपण करतो आहेत. आणि आता आपण चाललो आहेत परत एकदा कांडाळी बघायला, कारण की पाऊस मस्त पडून गेलेला आहे. तर बघूया मी, तर चुरचुरते हात आहे, नजर लागली वाटते कोणाची तरी च्या माईला. तर मासे काय सोडूच आहे नाही, हात तुटलो तरी पण मासे खाऊकच इलंय, मासे खाऊकच जातलंय. परत आता चाललो आहेत परत कांडाळी काढायला. चुरचुरतोय रे. सगळ्यांचं काम वाटलं. सगळे बसले बघ, बिल्डर लोक सगळे बसले आहेत. हे बघा, आणि हो पाऊस. मागच्या टायमाला पण इथे आंघोळ केलेली, कोकणातलं शावर म्हणून. जरा हात भिजवत आहेत, बरा वाटतंय थंड थंड जरा. सगळे मुंगू सगळे बसले आहेत इथे, पावसाचा आनंद घेत आहे. तर एक नंबर जेवण झालेलं आहे आपला. तर तुम्हाला हा चटणीचा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन, देवा काळजी.